त्यानं रावण रूपी असुरी शक्ती समाप्त केली। म्हणून प्रभू श्रीराम हे युगपुरुष आहेत। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला एकत्रित केलं आणि त्याला सांगितलं या मुघलांची ताकद किती मोठी असली तरी ती ताकद संपवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती तुझ्यामध्ये आहे आणि त्याच्यातलं पौरुष जागृत करून त्याची विजिगीषु वृत्ती ही त्या ठिकाणी जागृत करून त्याच्या माध्यमातून मुघलांच्या सेनेला पराजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। आणि म्हणून आमच्या करता छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, ते आमचे आराध्य दैवत आहेत। खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता लढणारे आमचे जे मावळे आहेत, या मावळ्यांना जी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, अखंड 350 वर्ष आता राज्याभिषेकाला झालीत, 350 वर्ष झाली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं रक्त सळसळतं आणि तीच विजिगीषु वृत्ती, तीच प्रेरणा आजही छत्रपती आम्हाला देतात। ही खऱ्या अर्थानं छत्रपतींनी तयार केलेली किमया आहे, हा त्यांचा चमत्कार आहे। आणि म्हणून अशा छत्रपतींच्या इतिहासाशी जुडण्याची कुठलीही संधी जर आपल्याला मिळाली तर ती संधी आपण प्राप्त करून घेतलीच पाहिजे। आणि या ठिकाणी तर त्यांच्या शौर्याचं प्रत्यक्ष प्रतीक असलेले ही वाघनखं आलेली आहेत। मला विश्वास आहे केवळ साताराच नाही तर महाराष्ट्रातला, देशातला एक एक व्यक्ती ही वाघनखं पाहण्याकरता या ठिकाणी येईल, त्याचं दर्शन घेईल आणि त्यातनं स्वराज्याची प्रेरणा घेऊन निश्चितपणे जाईल। मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या नेतृत्वात अनेक चांगली कामं चालली आहेत। आत्ताच अजितदादांनी सर्व गोष्टी आपल्यापर्यंत सांगितल्या, पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे। मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात जे राज्य चाललेलं आहे, छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊनच हे राज्य चाललेलं आहे। त्यामुळे ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी शेवटच्या माणसाचा विचार केला, ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली, कधी भेदभाव केला नाही, तशाच प्रकारे हे राज्य देखील शेवटच्या माणसाचा त्या ठिकाणी विचार करत प्रत्येकाच्या उत्थानाकरता काम करेल, हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। विशेषतः सांस्कृतिक खात्याचं विशेष अभिनंदन या निमित्ताने करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।